तू आता स्वतःच सांगितलंस की मी खूप मैत्रिणींना, खूप मित्रांना आठवतो. तर अशी एखादी पर्टिक्युलर कोणी ती आहे का जिला तू खूप आठवतोस? माझे आहे, मी सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल मी ना नेहमी निखिल सरांना किंवा आकाश पेंढारकरला नेहमी म्हणत असतो की मला तुमच्या झी स्टुडिओच्या सिनेमामध्ये अभिनेता म्हणून काम द्या ना. तर ते दर सिनेमाच्या अँकरिंगला, म्युझिक लॉन्चला मला बोलवतात. तर मी विचार करतो की ती अभिनयाची संधी नेमकी सध्या काय करते असा मी विचार करतो. तर ती संधी मला सापडतच नाही. तर तसं ती कोणी आहे का? ही चांगली आयडिया आहे. एरवी तू वैयक्तिक विचारत असशील, आज सगळ्यांसमोर विचारू नका. हा, तसं. म्हणून म्हणलं ती संधी सध्या काय करते हे मला माहिती नाही. तसं हा, पार्टी सुरू झाली 2 पेक नंतर तुला उत्तर मिळेल. गेली 20 वर्ष मी प्रयत्न केला तर मला आता चान्स मिळाला. म्हणजे विचार केला. बरं, मला असं जाणून घ्यायला आम्हाला आवडेल ती पर्टिक्युलर अशी कोणी एक आहे का जिला खूप मिस करतो किंवा जिच्याविषयी मनात विचार येतो की अरे हो खरंच ती काय करत असेल? मला असं वाटतं की ते क्षण आहे. मला असं वाटतं की पर्टिक्युलर एक व्यक्ती नसते, ते क्षण आहे त्या त्या वयातले, ज्या गोष्टी आपण खूप कमी कळत असतात, खूप जास्त कळत असतात आपल्याला, आणि त्यातून काही गोष्टी घडतात आणि ते क्षण आपण आठवत असतो. प्रत्येक जण म्हणजे आता लगोरी खेळताना दिसतात, कोणी पेप्सी खाताना दिसतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात होत गेल्या. आत्ताची जी पिढी आली आहे, जी आत्ता अगदी तरुण आहे, म्हणजे अभिनय वगैरे या एजमध्ये, त्या लोकांच्या बाबतीत काहीतरी वेगळं असू शकतं. व्हॉट्सअप असू शकतं, ऑर्कुट असू शकतं, फेसबुकवर असू शकतं, प्रत्येकाच्या बाबतीत असतं. तर मी बेमालूमपणे प्रश्न टाळलेला आहे. हो, मला ते आलंय लक्षात. आणि मी समोर कॅमेरा लागलेत ना, इथे मी बोलू शकतो. आणि लाल लाईट रोलिंग आहे बहुतेक, त्याच्यामुळे काही आपल्याला चान्स नाही. पण ठीक आहे, हरकत नाही.